नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे, राहणार मुलगे मळा बार्शी. दिनांक 2 जून. उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज. कारण रात्री पण वातावरण सक्रिय राहून पावसाची शक्यता राहील. तसेच आज राज्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाशाचे राहील. तसेच आज राज्यात वारे वाहतील. वाऱ्याचा वेग अधूनमधून कमी जास्त होईल. त्यापैकी नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली तसेच सोलापूर जिल्ह्याचा उत्तर भाग, तसेच धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, बुलढाणा या जिल्ह्यात वाऱ्याचा वेग जास्त राहील. साधारण 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. तसेच आज नंदुरबार जिल्ह्याचा पश्चिम व दक्षिण भाग, तसेच धुळे, बुलढाणा तसेच अकोला जिल्ह्याचा उत्तर भाग, अमरावती जिल्ह्याचा उत्तर भाग, यवतमाळ जिल्ह्याचा पश्चिम भाग, तसेच वाशिम, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, बीड, जालना, संभाजीनगर, नाशिक, मुंबई व उपनगरात तसेच कोकणात, तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर, बेळगाव, सांगली, अहिल्यानगर या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात काही ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडासह कोठे हलका ते मध्यम तर कोठे मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. काही ठिकाणी गारा पडण्याची शक्यता राहील. तसेच नंदुरबार जिल्ह्याच्या इतर भागात, तसेच जळगाव, तसेच अकोला जिल्ह्याच्या इतर भागात, अमरावती जिल्ह्याच्या इतर भागात, तसेच वर्धा, तसेच यवतमाळ जिल्ह्याच्या इतर भागात, चंद्रपूर जिल्ह्याचा पश्चिम भागात या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात काही ठिकाणी अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडासह पावसाची शक्यता राहील. तसेच बार्शी तालुक्यात दुपारनंतर हवामान ढगाळ व सूर्यप्रकाशाचे राहील. तालुक्यात जोरदार वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडासह कोठे हलका ते मध्यम तर कोठे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच माझ्या कालच्या दिलेल्या अंदाजानुसार राज्यात बऱ्याच जिल्ह्यात जोरदार वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडासह कोठे हलका ते मध्यम तर कोठे मध्यम ते मुसळधार पाऊस पडला आहे. त्यापैकी नंदुरबार, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती या जिल्ह्यात जोरदार वादळी वारा व पावसामुळे काही ठिकाणी बरेच नुकसान झाले आहे असे कळले आहे. तसेच बार्शी तालुक्यात रात्री जोरदार वादळी वाऱ्यासह, विजासह, ढगाच्या गडगडासह हलका ते मध्यम पाऊस पडलेला आहे. तसेच मित्रांनो, कालपर्यंत मान्सून केरळमध्ये आला नसून बहुतेक तो आज येण्याची शक्यता मला वाटते आहे. वातावरणातील बदलामुळे एखादा दिवस पुढे पण जाऊ शकतो. तसेच आज मुंबई व उपनगरात, कोकणात, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, बेळगाव या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या विभागात तापमानात वाढ राहील. महत्त्वाचे मित्रांनो, दिनांक 5 जूनपासून 12 जूनपर्यंत राज्याच्या दक्षिण महाराष्ट्राकडून भाग बदलत पाऊसमानात वाढ होईल. या काळादरम्यान काही जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. तो कोणत्या जिल्ह्यात कशा प्रकारे पडेल ते नंतर रोजच्या अंदाजात सांगितले जाईल. सदर हा अंदाज राज्यातून मी प्रथम देत आहे. मित्रांनो, जून महिन्यात पावसाचे प्रमाण बरे राहील. जून महिना अखेरपर्यंत राज्यात 40 ते 50% खरीपाची पेरणी होण्याची शक्यता राहील. हा पण अंदाज राज्यातून मी प्रथम देत आहे. तसेच मित्रांनो, मी साधारण 10 ते 15 दिवसापूर्वी राज्यातून सर्वात प्रथम अंदाज देऊन सांगितले होते की दिनांक 29 मे ते 5 जून या काळादरम्यान राज्यात पावसाची शक्यता राहील असे सांगितले असून आज दिनांक 2 जून रोजी दिनांक 5 ते 12 जूनपर्यंतचा अंदाज सांगितला आहे. व पुढे जून महिना अखेरपर्यंत राज्यात कोणत्या ना कोणत्या विभागात पाऊस पडण्याची शक्यता राहील असे मी पूर्वी सांगितलेले आहे. तसेच मी 6 महिन्यापूर्वी सांगितल्याप्रमाणे दिनांक 20 जून नंतर राज्यात भाग बदलत मुसळधार पावसाची शक्यता राहील. काही ठिकाणी नदी नाल्यांना पूर येण्याची शक्यता राहील. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व इतरांना शेअर करा. धन्यवाद.